नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नोकरीविषयक माहितीचा महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्या सगळ्यांसाठी आलेलो आहोत. कायमस्वरूपी ही नोकरीची सुवर्ण संधी आहे. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवरती अजूनही नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ इथे अपलोड केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल आणि आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे महत्वाचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल. महानगरपालिकेअंतर्गत भरती आहे, BARC, TMC, जिल्हा परिषद अंतर्गत भरती, आरोग्य विभाग अंतर्गत भरती, वन विभाग भरती, असे वेगवेगळे व्हिडिओ इथे अपलोडेड आहेत. त्यामुळे ते नक्कीच तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी जाहिरात आहे त्याच्याबद्दल डिटेल माहिती बघूया. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता इथे बृहन्मुंबई महानगरपालिका यांचं ऑफिशियल पेज ओपन आहे. कायमस्वरूपी नोकरी आहे, परमनंट जॉब इथे असणार आहे. ऑफिशियल वेबसाईट वरती संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, कशा पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आहे. तर चला डिटेल जी जाहिरात आहे ती आपण इथे बघूया. सो 21 पानांची इथे ही जाहिरात आहे. ऑफिशियल वेबसाईट वरती जाहिरात आहे, ती तुम्ही बघू शकता. महत्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सो बृहन्मुंबई महानगरपालिके शिक्षण खात्याच्या आस्थापनेवर इथे गट क मधील शिक्षण सेवक या संवर्गातील पदेही इथे भरण्यात येणार आहे. याच्यामध्ये मराठीचे 525, इंग्रजीचे 352, चित्रकला 10, संगीत 48 अशा एकूण 935 रिक्त पदे सरळ सेवेने शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे भरण्यात इथे येणार आहेत. सो ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे. संकेतस्थळावरती जाहिरात इथे डिटेलमध्ये दिलेली आहे. सो शैक्षणिक अर्हता आणि पात्रता धारण करत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने पवित्र पोर्टलद्वारे अर्ज इथे मागवण्यात येत आहे. सो ज्यांना अर्ज करायचे आहेत त्यांनी इथे पवित्र पोर्टलद्वारे जे आहेत ते इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. सो शिक्षण सेवक या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना स्वतः खात्री करायची आहे की ते अर्ज करत असलेल्या पदासाठी जी विहित अर्हता आहे, अटींची पूर्तता करत असून त्या पदाकरता ते पात्र आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे नित्य वापरात असलेला व्हॅलिड तुमचा ईमेल आयडी असणं आवश्यक आहे. भरती प्रक्रियेवेळी वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देणारे असल्याने भरती प्रक्रियेच्या कालावधीमध्ये ईमेल आयडी हा वैध असणं आवश्यक आहे. सो सरळ सेवेने इथे शिक्षण सेवक संवर्गाच्या पदाचा तपशील आहे. शिक्षण सेवक पदाचं नाव, 16,000 रुपये वेतन मिळणार आहे. 935 इथे एकूण जागा आहेत. सो शिक्षण सेवक पद्धती इथे कशा प्रकारे इथे आहे तुम्हाला दिलेला आहे बघा. सो एकूण टोटल 300 इथे 525 पद जी आहे ती दिलेली आहे. मराठी माध्यमासाठी हा तक्ता आहे. सो त्यानुसार आरक्षणानुसार इथे तक्ते तुम्हाला डिटेलमध्ये दिलेला आहे. इंग्रजी माध्यमासाठी 352 इथे आहे. सो त्याचं इथे आरक्षण कशा प्रकारे असणार आहे ते दिलेलं आहे. सो तुम्ही कशासाठी इलिजिबल आहे त्यानुसार भरायचं आहे. चित्रकला संवर्ग विशेष शिक्षक याच्या 10 जागा आहेत आणि संगीत इथे जे आहे संवर्ग विशेष शिक्षक याच्या 48 जागा. सो अशी टोटल 935 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सो अर्ज इथे दिलेले आहेत, अटी त्या वाचायच्या आहेत प्रत्येकाने. सो कशा प्रकारे इथे असणार आहे, सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे इथे तुम्ही इथे बघू शकता. सो एका उमेदवारास जो आहे एकच अर्ज इथे करण्यात येणार आहे, ग्राह्य धरला जाईल. कोणत्याही उमेदवाराने जर एकापेक्षा जास्त वेळेस अर्जाची नोंदणी केली असल्यास फक्त शेवटचा नोंदणी ग्राह्य धरली जाणार आहे. ओके, सो एका उमेदवाराला एकच अर्ज इथे करायचा आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी खुल्या प्रवर्गामध्ये भरतीसाठी अर्ज करण्याची मुभा राहील, परंतु एकाच उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज विचारात घेतले जाणार नाही. आरक्षण इथे दिलेलं आहे. सो तुम्ही कोणत्या आरक्षणाअंतर्गत जर अप्लाय करत असाल, इथे कशा प्रकारे आरक्षण असणार आहे ते सुद्धा इथे डिटेलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तो ते सुद्धा तुम्ही इथे जे आहे जाहिरातीमध्ये बघू शकता. त्यानंतर शैक्षणिक अर्हता इथे काय लागणार आहेत बघा. सो शिक्षण खात्याच्या आस्थापनावरील प्रशिक्षित शिक्षक मराठी माध्यम यासाठी तुम्हाला इथे दिलेला आहे. अर्जदार जो आहे इथे SSC परीक्षा गणित इंग्रजी विषयासह उत्तीर्ण असावा आणि D.Ed परीक्षा 2 वर्ष जो कालावधी आहे उत्तीर्ण आवश्यक आहे. ओके, सो इथे सुधारित अर्हता दिलेली आहे. अर्जदार जो आहे तुमचा SSC किंवा HSC परीक्षा D.Ed उत्तीर्ण असणं गरजेचं आहे.
जर तेलुगू माध्यमाकरता तुम्ही अप्लाय करत असाल तर 7वी पर्यंत तेलुगू माध्यमातून शिक्षण घेतलेलं असणं गरजेचं आहे. डीएड किंवा एमएड सह मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पदव्युत्तर तुम्हाला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा मराठी माध्यमाकरता 100 गुणांचा किंवा अन्य माध्यमाकरता 50 गुणांचा मराठी विषय उत्तीर्ण आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर कॉम्प्युटरचं इथे तुम्हाला लागणार आहे. उमेदवाराने DOE-AC सोसायटीचे CC किंवा O लेवल स्तर, A लेवल स्तर किंवा महाराष्ट्र मंडळाचं MSCIT किंवा GECT प्रमाणपत्र धारण केले असणं आवश्यक आहे. नंतर महानगरपालिकेत सेवेत अगोदर नसल्यास वय 18 पेक्षा कमी 33 वर्षापेक्षा जास्त नसावं. राखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष ते दिलेलं आहे. टीईटी तुमची जी राष्ट्रीय शिक्षक शैक्षणिक परीक्षक NCTE यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार किंवा महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेली शिक्षक पात्रता परीक्षा टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण अनिवार्य आहे. सो टीईटी तुमची कंपल्सरी इथे लागणार आहे. इंग्रजी माध्यमासाठी काय इथे आहे बघा, वेतन श्रेणी सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. M17 लेवलचं इथे वेतन असणार आहे. 29,200 पासून 92,300 पर्यंत वेतन श्रेणी आहे. कायमस्वरूपी ही नोकरी असणार आहे. त्याच्यामुळे जे एलिजिबल आहेत नक्कीच इथे अप्लाय करा. सरळ सेवेने इयत्ता 1ली ते 5वी करता प्राथमिक शिक्षणासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त मंडळाची 50% गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आवश्यक असणार आहे. 2 वर्षाची प्राथमिक शिक्षण सत्र पदविका परीक्षा इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असावी किंवा मान्यताप्राप्त मंडळाची 50 गुणांसह उच्च माध्यमिक आणि परीक्षा उत्तीर्ण आणि 4 वर्षाची प्राथमिक शिक्षण BEd परीक्षा इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. ओके, किंवा त्यानुसार सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला इथे शैक्षणिक पात्रता काय आहे, तो त्यानुसार तुम्ही जे आहे ती बघू शकता. आणि यासाठी सुद्धा टीईटी तुम्हाला अनिवार्य इथे असणार आहे. 6वी ते 8वी करता काय इथे शैक्षणिक अर्हता आहे ती सुद्धा दिलेली आहे. ओके, त्यानंतर प्रत्येक पदासाठी इथे चित्रकला जो आहे त्याच्यासाठी वेगळी आहे तुम्हाला शैक्षणिक अर्हता. सो त्यानुसार संगीत शिक्षकसाठी तुम्ही अप्लाय करत असाल, सो टीचर्स चित्रकलासाठी काय आहे ते दिलेली आहे डिटेल. संगीत शिक्षकसाठी काय आहे ते सुद्धा इथे डिटेल दिलेली आहे. संपूर्ण डिटेल इथे ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आहे. अप्लाय तुम्हाला पवित्र पोर्टलद्वारे करायचं आहे. वयोमर्यादा इथे दिलेली आहे. किमान 18, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्ष, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 38 वर्ष ती असणार आहे. आरक्षण कशा प्रकारे आहे वयोमर्यादेमध्ये ते सुद्धा दिलेलं आहे. ओके, तो ते सुद्धा इथे डिटेल तुम्हाला बघायला मिळेल. तर बाकी सर्वसाधारण अटी इथे दिलेल्या आहेत, त्या प्रत्येकाने नीट वाचायच्या आहेत. डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत ते बघा. अर्जदाराचा नावाचा पुरावा, सो SSC किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्यास पुरावा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकात असल्यास पुरावा, वैध नॉन क्रिमिलियर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा. सो जे तुम्ही आरक्षणाअंतर्गत अप्लाय करणार आहात ते डॉक्युमेंट, नावात बदल असेल तर त्याचा पुरावा, मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र. ओके, सो ही डॉक्युमेंटची पूर्ण इथे लिस्ट दिलेली आहे. 3 तुम्हाला छायाचित्र इथे लागणार आहे. MSCITचं प्रमाणपत्र, सो तुमचे शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जे ऍज इट इज रेग्युलर डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला इथे लागणार आहे. सो प्रत्येकाने ही जाहिरात जी आहे ती नीट वाचा आणि त्यानंतरच इथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे. जर काही डाऊट असतील, ही जी जाहिरात आहे ती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल संकेतस्थळावर आहे. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. आणि ऑनलाईन अप्लाय तुम्हाला जे आहे पवित्र पोर्टलद्वारे लॉग इन नसेल तर लॉग इन रजिस्ट्रेशन करून तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. तो संपूर्ण डिटेल माहिती आहे. नक्कीच या सुवर्ण संधीचा फायदा करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल, अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.